फायनली आपण पाहतोय आता कुमुदिनी विजयाला म्हणत असते, काय गे विजया, तुला काही आठवतंय की नाही? त्यावर विजया म्हणत असते, काय झालं आईसाहेब, नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? त्यावर विजया आता थेट असं बोलत असताना कुमुदिनी म्हणत असते, म्हणजे मला तुला आता आठवण करून द्यावी लागेल तर. त्यावर विजया म्हणत असते, सांगा प्लीज. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं तूच बोलली होतीस ना, सगळं काही मीच बघेन. मग अजूनही तू काहीच बघत नाहीयेस, म्हणून मला तुला आठवण करून द्यावी लागते. त्यावर कुमुदिनीला विजया म्हणत असते, आईसाहेब पण नेमकं कशाबद्दल बोलताय हे तर मला कळलं पाहिजे की नाही? त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, तुला जर जमत नसेल ना तर शौर्य आणि ऊर्जाच्या देवदर्शनाचा कार्यक्रम मी आखते. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब आहे माझ्या लक्षात, नका काळजी करू तुम्ही, नेमकं कधी काय करायचं आहे ते बघते मी. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अजिबातच नाही, आता मी थांबणार नाही. आधीच बराच वेळ तुला दिलाय, आता पुन्हा जर आणखी वेळ मागणार असशील तर तो मी तुला देणार नाही. असं जेव्हा फायनली आता कुमुदिनीने विजयाला म्हटलेलं असतं, विजया चांगलीच गांगरते. तिला कळून चुकतं की आता जर मी आणखी वेळ मागितला किंवा टंगळमंगळ केली तर ही कुमुदिनी चांगलीच आडवी करेल मला. आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, विजया मी आता येत्या 2 दिवसामध्ये शौर्य आणि ऊर्जाच्या देवदर्शनाचा कार्यक्रम प्लॅन करते. त्यावर विजया लगेचच म्हणत असते, आईसाहेब प्लीज थांबा, जर 2 दिवसात म्हणत असाल ना तर मी कार्यक्रम प्लॅन करते, नका काळजी करू तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, हेच तर हवं होतं मला. अगं तू केलास काय किंवा मी केला काय, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर देवदर्शनाचा कार्यक्रम झाला की ते दोघं आनंदाने संसार करायला मोकळे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, ठीक आहे, येत्या 2 दिवसांनी आपण जाऊया देवदर्शनाला. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, ठीक आहे, आता मी ऊर्जा आणि शौर्याला या बाबतीत माहिती देते. त्यावर कुमुदिनी आता तिथून थेट शौर्य आणि ऊर्जाच्या बेडरूमकडे निघालेली असते. इकडे पाठीमागे विजया स्वतःशी बोलत असते, आईसाहेबांनी तर कहर केलाय कहर, प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्याकडून अगदी सपशेलपणे काढून घेण्याचा प्रयत्न केलाय. काय गरज होती इतक्या लवकर या दोघांना देवदर्शन करू द्यायची? जर या दोघांचं देवदर्शन झालं तर मात्र हे दोघं संसाराला लागतील आणि मग माझ्या हाताशी काहीच उरणार नाही या दोघांना त्रास देण्यासाठी. काय करू काय करू असा विचार फायनली आता विजया करत असते. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय हर्षवर्धन हा बेडरूम मधून बाहेर आलेला असतो आणि बाहेर उभ्या असलेल्या विजयाला पाहून तो म्हणत असतो, काय गे, अशी वेड्यासारखी एकटक का पाहतेस तू, तुला काय वेड बीड लागलं नाही ना? त्यावर विजया म्हणत असते, हो अजूनपर्यंत लागलेलं नाहीये पण लागू शकतं, आणि तेही तुमच्या आईसाहेबांमुळे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे आता इथे आईसाहेबांचा काय रोल आहे, तू तर इथे एकटी उभी आहेस. त्यावर विजया म्हणत असते, तुम्ही तर आत्ता आलात, पण आईसाहेबांनी माझ्यासमोर जो प्रस्ताव ठेवलाय ना तो नेमका मी कसा पूर्ण करू हेच मला कळत नाहीये. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अगं कसला प्रस्ताव, मला सुद्धा काहीतरी माहिती दे. त्यावर लगेचच आता विजया हर्षवर्धनला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगते की आईसाहेब ऊर्जा आणि शौर्याच्या देवदर्शनाची तयारी करत आहेत आणि त्यांनी मला धमकीच दिली आहे की येत्या 2 दिवसात जर मी कोणता प्लॅन तयार नाही केला तर त्या दोघांना देवदर्शनाला घेऊन जातील. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं असं असेल ना तर चांगलंच आहे की. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय काय बोललात तुम्ही, अहो बोलताना जरा विचार तरी करा. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, अगं तुला कळत नाहीये, या सगळ्यामध्ये आपण आपला डाव साधून घेऊ शकतो. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, प्लीज प्लीज गप्प बसा तुम्ही, तुमचं खूप आधीपासूनच चाललं हे सगळं, पण तुमच्या लक्षात काय येत नाहीये, तुमचे प्रत्येक डावपेच पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतायत फसतायत, त्यामुळे यापुढे तुम्ही एकही डावपेच रचू नका.
हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मी काय करायचं आणि काय नाही हे तू सांगणार का मला आता? विजया, एक गोष्ट लक्षात ठेव, मला अंडर एस्टिमेट करायचं नाही. आता विजया म्हणत असते, अहो तुम्ही स्वतः स्वतः विचार करा. आतापर्यंत तुम्ही जे काही मला म्हणाला होतात ते खरंच तुम्ही करू शकलात का? काय म्हणाला होता तुम्ही मला? त्या ऊर्जाला 10 दिवसाच्या आत घराबाहेर काढीन. झालं का? तुमच्याने शक्य झालं का? अहो आज 1.5-2 महिने झाले ती ऊर्जा या घरात ठाण मांडून बसली आहे. ती या घरातून बाहेर पडायचं नावच घेत नाहीये आणि तुमच्यात सुद्धा ती धम्मक नाहीये की तिला हाताला धरून घराबाहेर काढता यावं. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तोंड बंद ठेव, काय बोलतेस तू हे? त्यावर लगेचच आपण पाहतोय विजया म्हणत असते, जर असेल ना तुमच्या धमक तर करून दाखवा, त्या ऊर्जाला घराबाहेर काढा. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अगं हा जो प्लॅन आहे ना, या प्लॅन मध्ये तुला ऊर्जा घराबाहेर काय या जगाबाहेर गेलेली दिसेल. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय काय बोललात तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं तिला कायमस्वरूपी संपवून टाकायचं. आता मात्र विजया हादरते. विजया म्हणत असते, अहो काय डोकं बिकं फिरलंय का तुमचं? काय बोलताय तुम्ही हे? एखाद्याच्या जीवाशी खेळायचं? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अगं नाईलाज आहे नाईलाज, मला काय मजा येत नाहीये तिला मारायला, पण जोपर्यंत तिला मारणार नाही ना तोपर्यंत हा तिचा खेळ असाच सुरू राहणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, म्हणजे कसा काय प्लॅन करत आहात तुम्ही, सांगा जरा मला. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं ही ऊर्जा आपल्या शौर्याबरोबर देवदर्शनला जायचं स्वप्न बघते ना. त्यावेळेला विजया म्हणत असते, अहो फक्त ते दोघं नाही, तुमच्या आईसाहेब सुद्धा. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, त्याच वेळेला बॉम्ब ब्लास्ट करायचा. त्यावेळेला विजया म्हणत असते, अहो डोकं फिरले का तुमचं? काही काय बोलताय तुम्ही? अहो त्यात माझा मुलगा शौर्य, तुमच्या आईसाहेब. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं नको काळजी करूस तू, मी सांगतो तसाच प्लॅन अगदी सक्सेसफुल होईल की नाही बघ. त्यावर हर्षवर्धनने विजयाला म्हटलेलं असतं, तू सुद्धा यांच्याबरोबर देवदर्शनाला जा, मी सगळं काही प्लॅन करतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या गाडीतून सर्वात प्रथम आईसाहेब उतरतील, त्यानंतर शौर्य उतरेल आणि शेवटी तू उतरणार, पण आतमध्ये ऊर्जाच राहणार आणि त्यानंतर ऊर्जा गाडीत असताना गाडीचा ब्लास्ट होणार. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, नाही 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 नाही, असं काही करायचं नाही, यात खूप रिस्क आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं नको काळजी करूस तू, तुला ती ऊर्जा आपल्या घरात नकोय ना. त्यावर विजया म्हणत असते, हो नकोय, पण इतका डेंजर प्लॅन सुद्धा नकोय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, याशिवाय इतर कोणताही प्लॅन नाहीये आणि लक्षात ठेव, या प्लॅन मार्फत आपण सगळे सेफ राहू. उद्या चौकशीतही आपलं नाव अजिबातच येणार नाही, कोणी केलंय कसं केलंय कोणाला काही कळणार सुद्धा नाही. त्यावर विजया नाईलाज असतो तयार होते आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता दुसऱ्या दिवशी कुमुदिनीला असं म्हटलेलं असतं की आईसाहेब आपण येत्या गुरुवारी देवदर्शनाला जाऊया. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं गुरुवार तर उद्याच आहे. त्यावर कुमुदिनीला विजया म्हणत असते, हो उद्या सकाळ सकाळ निघूया. आता कुमुदिनी खूपच खुश झालेली असते. ती लगेचच जाऊन शौर्य आणि ऊर्जाला ही बातमी सांगते. शौर्य तर प्रचंड खुश होतो, कारण त्याला एवढं कळून चुकलेलं असतं, एकदा का देवदर्शन झालं की ऊर्जा आपल्या बेडरूममध्ये कायमस्वरूपी राहणार आणि आपण दोघं राजा राणीसारखे संसार करणार. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काय झालंय शौर्य, इतका का खुश होतोयस तू? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अरे शौर्य तुझी बायको काहीतरी विचारते, दे उत्तर. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी खुश तर ती सुद्धा आहे, पण ती दाखवत नाहीये, ती लबाड आहे. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी हसू लागते. तेवढ्यात आपण पाहतोय आता कुमुदिनीने त्या दोघांना म्हटलेलं असतं, लवकरात लवकर सगळी तयारी करा, उद्या सकाळ सकाळ आपल्याला निघायचं आहे. आणि अशातच आता कुमुदिनी तिथून आपल्या बेडरूममध्ये गेल्यानंतर या दोघांनी एकमेकांना घट्ट अशी मिठी मारलेली असते. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा खरंच उद्याचा दिवस कधी उजाडतोय असं झालंय मला. एकदा का देवदर्शन झालं का त्यानंतर तू ऑफिशियली माझी बायको म्हणून
आपण या बेडरूममध्ये एकत्र राहणार आहोत. ऊर्जा खरंच मी इमॅजिन करतोय तो दिवस कसा असेल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तो दिवस? अरे बोलताना जरा विचार तरी कर. तो दिवस म्हणशील तर खूप लांबचा वाटेल. आत्ता येणारा दिवस कसा असेल असा विचार कर. त्यावर शौर्य म्हणत असतो, बरोबर आहे तुझं. आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता दोघांनी छान अशी पॅकिंग केलेली असते आणि ते आता दुसरा दिवस उजाडण्याची वाट पाहत असतात. इकडे आपण पाहतोय आता विजया हर्षवर्धन बरोबर बेडरूम मध्ये असते. हर्षवर्धन म्हणत असतो, विजया तुला बरोबर माहिती आहे ना मी काय सांगितलंय ते? अगदी तसंच घडलं पाहिजे. त्यावर विजया म्हणत असते, ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आईसाहेब, शौर्य आणि मी असताना गाडीत अजिबातच बॉम्ब ब्लास्ट करू नका. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, वेडा आहे का मी? मला तुम्हाला नाही तर तिला मारायचं आहे आणि तेही नाईलाज असतं. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया हो असं म्हणते आणि दुसरा दिवस उजाडलेला असतो. आता ही चौघ देवदर्शनाला घरातून बाहेर पडलेले असतात. ज्या ठिकाणी जायचं असतं त्या ठिकाणी हे पोहोचलेले असतात. आता गाडीतून कुमुदिनी बाहेर पडते आणि त्यानंतर आपण पाहतोय आता शौर्य बाहेर पडतो आणि त्यानंतर विजया बाहेर पडते. तेवढ्यात आपण पाहतोय आता विजया शौर्यला म्हणत असते, शौर्य आत्ताच्या आत्ता ह्या वस्तू मला काहीतरी हव्यात, त्या तू घे, खरेदी कर पटकन, तोपर्यंत मी ऊर्जाला घेऊन येते. त्यावर शौर्य खूप खुश असतो आणि तो लगेचच त्या जवळच्याच दुकानाकडे जात असतो आणि कुमुदिनीही आता सावलीत जात असते. अशातच आता विजया आतमध्ये असलेल्या ऊर्जाला म्हणत असते, तुला गाडीतच थांबायचं आहे, मी सांगीन त्यावेळेला बाहेर पडायचं आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, पण आपण देवदर्शनाला आलोय ना? त्यावर आता विजया म्हणत असते, आता इथे तरी माझं शेवटचं ऐकणार आहेस की नाही? त्यावर विजयाला आता ऊर्जा म्हणत असते, हो ठीक आहे, ऐकते, मी बसते गाडीतच, तुम्ही सांगा मला कधी बाहेर पडायचं आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता विजया म्हणत असते, सांगीन. विजया ही त्या गाडीकडून पटापट पटापट लांब होते आणि अशातच आपण पाहतोय आता शौर्य स्वतःशी बोलत असतो, मला माझ्या ऊर्जासोबतच खरेदी करायची आहे. आणि लगेचच आता शौर्य थेट गाडीच्या बागच्या साईडला येतो आणि ऊर्जाला आवाज देतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य मला आईने सांगितलंय बाहेर पडायचं नाही, त्या सांगतील तेव्हा बाहेर पडायचं. त्यावर शौर्य म्हणत असतो, पड बाहेर, चल, आपण इथे देवदर्शनाला आलो आहे. आणि लगेचच शौर्यने गाडीचा आउटसाईडचा दरवाजा उघडून ऊर्जाला बाहेर काढलेलं असतं आणि जवळच्याच वस्तू खरेदीच्या दुकानात नेलेलं असतं. आता विजया जरा लांब गेल्यानंतर ती स्वतःशी बोलत असते, करा करा ब्लास्ट. आणि तेवढ्यात गाडीचा खूप मोठा ब्लास्ट झालेला असतो. तो ब्लास्ट पाहून तिथे असलेले जवळचे सगळे एकदम घाबरतात. खूप मोठा ब्लास्ट झाल्यामुळे आता या ब्लास्टमध्ये ही ऊर्जा ही संपली असेल असा प्राथमिक अंदाज या विजयाने लावलेला असतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय कुमुदिनी लगेचच आता धावते. अगं विजया, ऊर्जा कुठे आहे? त्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब असं काय करताय? अहो तुम्ही उतरल्यानंतर मी उतरले, शौर्य उतरला, ती ऊर्जा ही उतरली असेलच ना? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं पण ती ऊर्जा इथे जवळपास कुठं दिसत नाहीये. आणि अशातच आता एकच गदारोळ माजलेला असतो की या गाडीमध्ये ऊर्जा बहुतेक संपली. आणि अशातच आपण पाहतोय तिथे शौर्य लगेचच ऊर्जाला घेऊन या विजया आणि कुमुदिनीकडे धावत येतो. त्यावर विजया शौर्यच्या बाजूला असलेल्या ऊर्जाला पाहते आणि तेवढंच आपण पाहतोय विजया म्हणत असते, अगं काय ग तू, तुला काय म्हटलं होतं मी, गाडीतून अजिबात उतरायचं नाही, मी सांगीन तेव्हा उतरायचं, आणि तू मला न सांगता उतरलीस, माझं ऐकत नाहीस तू हल्ली. त्यावर लगेचच आता कुमुदिनी बोलत असते, विजया अगं काय चाललंय तुझं, काय धमकी दिली होतीस तू तिला की गाडीतून उतरायचं नाही, पण तुला डोळ्यांना दिसतंय ना गाडीचा ब्लास्ट झालाय, याचा अर्थ काय समजायचा? ऊर्जाला कायमस्वरूपी संपवण्याचा प्लॅन तर नव्हता ना तुझा. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विजया म्हणत असते, आईसाहेब काही काय बोलताय तुम्ही? त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, आजी खरं तर आता आईने मला सांगितलं होतं गाडीतून उतरायचं नाही, पण नेमका शौर्य तिथे आला आणि त्याने मला गाडीतून बाहेर काढलं, नाहीतर मी त्या गाडीत कायमस्वरूपी संपलेच असते. हे सगळं ऐकल्यानंतर आता कुमुदिनी म्हणत असते, याचाच अर्थ विजया
तुझा आणि त्या हर्षवर्धनचा आधीपासूनच डाव ठरलाय की काय या ऊर्जाला मारण्याचा. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी 100% सांगते, या सगळ्या मागे हर्षवर्धन सरच आहेत. आता तर मी त्यांच्या विरोधात जाऊन पोलिसात रीतसर तक्रार नोंदवणार आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र विजया थरथर कापू लागते. विजयाला कळून चुकतं की आता माझा नवरा पोलिसांच्या तावडीतून तर अजिबात सुटत नाही, आणि सुटला तर या ऊर्जाच्या तावडीतून सुटणार नाही. अशातच आपण पाहतोय आता कुमुदिनीने थेट हर्षवर्धनला कॉल लावलेला असतो. हर्षवर्धनला वाटत असतं की आईसाहेब मला आता गुड न्यूज देतील की आपली ऊर्जा गेली, आणि अशातच हर्षवर्धन कॉल उचलतो. कुमुदिनी खूप घाबरलेली असते. तिच्या आवाजावरनच आता हर्षवर्धनने अंदाज बांधलेला असतो की ऊर्जा गेली. अशातच आता कुमुदिनी बोलू लागते, हर्षवर्धन. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, बोला आईसाहेब. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन हर्षवर्धन विपरीत घडलंय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन बोलत असतो, आईसाहेब काय झालंय. आपल्या गाडीचा ब्लास्ट झालाय. त्यावर हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, ऊर्जा गेली. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, म्हणजे तुझा आधीपासूनच डाव ठरलेला होता ऊर्जाला ठार मारण्याचा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जसा प्लॅन केला होतास ना तसा तुझा प्लॅन फ्लॉप झालाय, आणि आता ऊर्जा तुझ्या विरोधात तक्रार नोंदवणार आहे की तू तिला मारणार होतास म्हणून. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये ऊर्जा या हर्षवर्धनला त्याची योग्य ती जागा दाखवून देणार, आणि त्यानंतर हर्षवर्धन चांगलाच बावचळणार. पण तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याची चांगलीच दमछाक होणार. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, आज हर्षवर्धनने ऊर्जाच्या बाबतीत जे काही घडवण्याचा प्रयत्न केला तो खरंच माणुसकीच्या नात्याने योग्य होता का? कमाल आहे. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.